बरेचदा आपण बलात्कार आणि विनयभंग ह्या गोष्टी समानार्थी शब्द म्हणून वापरतो. बलात्कारामध्ये नॅचरली 100% खरंय की विनयभंग होतोच, पण प्रत्येक विनयभंग बलात्कारापर्यंत पुढे जातोच असं नाही. आणि हे एक मोठं डिस्टिंक्शन ह्या केसमध्ये अधोरेखित झालं. जर एखाद्या महिलेविरुद्ध अत्याचार झालाय आणि कुठचेही विटनेस नाहीये ती महिला सोडून, तर ती एकटी महिलेचा विटनेस हा ग्राह्य धरला जातो. आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ अ वुमनच्या वेळेला इंटेन्शनचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा, किंवा कन्सेंटचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या बाईचं नाही म्हणणं हा एक पुरावा म्हणून धरला जातो. अर्थात तिचा पूर्ण खरं असलं पाहिजे, तिने कधी काही लपवून ठेवलं नाही पाहिजे, ह्या सत्याच्या गोष्टी तर आहेतच. पण ही जी केस आहे किंवा ह्याच्या आधीपर्यंत जनरली, किंवा आपल्यालाही असं माहिती की आपण आउटरेजिंग मॉडेस्टीला विनयभंग असं म्हणतो मराठीत. एखाद्या स्त्रीचा विनय, मग ती स्त्री समाजाच्या कुठच्याही टप्प्यातली असो, कुठच्याही प्रकारचं काम करणं असो, तो विनय काय आहे हे ठरवायचा अधिकार हा त्या स्त्रीला आहे आणि त्या विनयाचा भंग झालाय हे सांगण्याचा अधिकारही त्या स्त्रीला आहे. त्यामुळे जी छोटीशी गोष्ट असं म्हणतो ती गोष्ट छोटी नाहीये, हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्या स्त्रीला आहे. आणि ही खरंच एक लँडमार्क जजमेंट होती. त्यानंतर ती FIR इन्व्हेस्टिगेट झाली, त्यांना 5 महिन्याची शिक्षा झाली, फाईन झाला, मग त्यांनी ती चॅलेंज केली, तो प्रोबेशन मध्ये आणण्यात आला. पण म्हणजे जरी जेवढी हवी तेवढी शिक्षा झाली नाही झाली ही डिबेट असली तरी त्यांना शिक्षा कायद्याने झाली, फाईन झाला, प्रोबेशन, जेल टाइम, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना झाल्या. आणि हे झालं एका बाईच्या 17 वर्षाच्या लिगल बॅटलमुळे. 17 वर्ष 2005 साली याचा फायनल निकाल लागला. बापरे. आणि अजूनही बघितलं तरी आपण त्यांना सुपर कॉपच म्हणतो आणि ह्या बाईला असं म्हणतो की एक बाई जिने छोटीशी गोष्ट खूप वाढवून चढवून तिच्याबद्दल केलं. आय थिंक कमेंट सेक्शनमध्ये पण आपल्याला कदाचित असे 1-2 हे येतील की एवढ्या मोठ्या गुन्हे घडत असताना तुम्ही या छोट्याशा गोष्टीबद्दल का बोलताय. पण मला असं वाटलं की आपण नागरिकशास्त्र म्हणून बोलत असताना ह्या, परत मी कोट्समध्ये टाकते, ह्या छोट्याशा गोष्टीबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे.